श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी मागील व्हिडिओमध्ये आमच्या काकांचा अनुभव शेअर केला होता की स्वामींनी आमच्या काकांची सर्व जबाबदारी पार पाडून घेतली, पण माझ्याकडून पाणीदानच राहिलं. ही खंत आजही माझ्या मनात आहे आणि मी जोपर्यंत जगते तोपर्यंत ती राहीलच. कारण की काकांनी त्या दिवशी मला पाणी पाजून जा हे सांगितले आणि मी त्यांना पाणी न देता उशीर होतोय म्हणून सांगून शाळेत गेले आणि 1-1.5 तासानंतर काका वारल्याचा मला फोन आला. तर ती खंत माझ्या मनात कायमस्वरूपी राहील. व्हिडिओ करताना मी काही फोटो अपलोड केले होते, काकांसाठी वेगळे आणि एका महिलेचा एक फोटो जिथे मला स्वतःबद्दल सांगायचं होतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जिथे मी काकांचा फोटो होता तिथे स्वामींचेच फोटो आपोआप दिसू लागले, जे की मी अपलोडही केले नव्हते. तर हा व्हिडिओ करताना त्या सर्व इमेजेस मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जिथे तुम्ही पाहू शकता. जर हा तांत्रिक मुद्दा असता तर सर्व ठिकाणी तसेच झाले असते, पण महिलेच्या फोटोमध्ये तसं काही झालं नाही. मग मला जाणवलं हे फक्त टेक्निकल नव्हतं, ही स्वामींचीच कृपा आणि संदेश होता. हे फक्त श्रद्धेचा विषय नाही, ही प्रत्यक्ष अनुभूती आहे स्वामींची. स्वामींनी माझं खरं मन ओळखून मला त्या खंतेतून मुक्त केलं आणि एक संदेश दिला. जर आपला भाव खरा असेल तर स्वामी पदोपावली आपल्यासोबतच असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.